तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एका कोर्सविषयी माहिती घेणार आहोत। जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर फिल्म इंडस्ट्रीमधील जो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जो आहे फिल्म इंडस्ट्रीमधला स्टडीमधला, तर तो जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला एक एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे आणि त्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं पुढचं ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या कोर्सेस रिलेटेड संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घेताना किंवा यासाठी एंट्रन्सला ॲप्लाय करताना खूप सारी त्याला मदत होणार आहे किंवा आपल्याला माहिती मिळणार आहे त्याविषयी। चला तर आजचा जो कोर्स आहे तर त्याविषयी माहिती बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर पोस्ट ग्रॅज्युएट। या ठिकाणी बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडी ऑनलाईन ब्लेंडेड। बघा आपला जो कोर्सेस आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज, हा आपला कोर्सेस असणार आहे। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इंडियन फिल्ममधला इंडियन फिल्म स्टडीमधला। या ठिकाणी बघा आता डिपार्टमेंट वीकेंड कोर्सेस असणार आहे हा। त्यानंतर बघा ऑफर बाय डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज DMCS has commandment from 8 जुलै 2025 to apply visit the CCEP कॉमन। आपण जी आपली रेग्युलर कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म जो आहे तर ही ती वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। पण कोण कोण इलिजिबल असणार आहे हा जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इलिजिबिलिटी दिलेली आहे बघा। स्टुडंट विथ एनी undergraduate bachelor degree is eligible for this course total number of credits for the courses of 40। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असेल ते विद्यार्थी जे आहे एनी अंडरग्रॅज्युएट किंवा बॅचलर डिग्री ज्यांची झालेली आहे तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। फॅकल्टी बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची डिग्री जी आहे तर ती सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधली फॅकल्टी असणार आहेत त्यासाठी। त्यानंतर ड्युरेशन ऑफ द कोर्स, द कोर्सेस विल बी कमेन्स फ्रॉम सप्टेंबर 2025 टिल जुलै 2026। बघा यामध्ये बघा सेमिस्टर किती असणार आहे, स्प्रेडिंग फॉर 2 सेमिस्टरचा हा कोर्सेस असणार आहे। ऑनलाईन सेशन ऑन वीकेंड फ्रायडे सॅटरडे संडेला तुमचं जे लेक्चर आहे तर ते लेक्चर असणार आहे। तर ड्युरेशनविषयी आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे। त्यानंतर बघा इनटेक ऑफ द कोर्स, टोटल बघा 28 स्टुडंट्स इन्क्लुडिंग फॉरेन नॅशनल। तर या ठिकाणी बघा वरती किती क्रेडिटविषयी माहिती दिलेली, 28 विद्यार्थी घेणार आहेत। त्यामध्ये फॉरेन नॅशनलचे स्टुडंट जे आहेत ते पण इन्क्लूड केलेले आहे। मीडियम जे असणार आहे इंग्लिशमध्ये हा कोर्सेस असणार आहे, त्याचं मीडियम जे आहे माध्यम जे आहे तर ते इंग्लिश असणार आहे। कोर्सेसविषयी अबाउट कोर्सेसविषयी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे या कोर्सेसविषयी। द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज ऑफर बाय DMCS ॲट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी स्टार्टेड इन कोलॅबरेशन विथ द नॅशनल फिल्म आर्चिव्ह ऑफ इंडिया Pune is a flexible academic program designed to explore film theory, film history and cultural significance of Indians many cinemas. The programs या ठिकाणी बघा, the program caters both aspiring professionals looking to advance their career in the film industry and those interested pursuing doctoral study. It accommodates students new to the subject as well as those aiming to deepen their understanding of film. Graduates are prepared for a career in film and screen studies and related creative industry and are equipped to apply their knowledge in education, social and community setting. तर बघा सेटिंग्स विद्यार्थी मित्रांनो, बघा याची जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे
कोर्सेसविषयी आपण माहिती बघितलेली आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन बघा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे एंट्रन्स एक्झामिनेशन, आणि त्यामध्ये जी मार्क्स पडतील तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं पुढे ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. एंट्रन्स डेट जी आहे तर ती नंतर अनाऊन्स करणारच आहेत. ॲप्लिकेशन डेडलाईन जी आहे तर ती 8 ऑगस्ट असणार आहे. बघा म्हणजे ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती आहे 8 ऑगस्ट 2025. तर बघा जे विद्यार्थी ग्रॅज्युएट असतील तर त्यांनी नक्कीच या कोर्सेसला तुम्ही अप्लाय करू शकता. 2 सेमिस्टरचा हा कोर्सेस असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पेजवर यायचं आहे कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP. यावर जाऊन तुम्हाला लॉग इन ID टाकून फॉर्म फिल करायचा आहे. ज्याने अजूनपर्यंत अकाउंट क्रिएट केलेलं नसेल तर या ठिकाणी बघा रजिस्टर हिअर यावर क्लिक करून अकाउंट क्रिएट करून घ्या. मग तुम्हाला ID पासवर्ड मिळेल. ID पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड इथे टाका, लॉग इन व्हायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तो कोर्स आहे तर तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर त्याची एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे. एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं पुढील ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज हा जो कोर्सेस आहे, डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस आहे, तर या कोर्सेस रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे लवकरात लवकर करून घ्या. 8 ऑगस्ट 2025 यासाठी डेडलाईन म्हणजे लास्ट डेट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जे काही विद्यार्थी मित्रांना एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ लागत असतात तर ते मी अपलोड करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.